मी MCGM गुरु आपल्यासाठी नेहमी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो। आज आपल्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ ज्यामध्ये जे काही जुलैमध्ये नवीन तुमची इन्क्रीमेंट लागणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ बघा। तुमची जी काही इन्क्रीमेंट लागते त्यानंतर तुम्हाला जी काही नवीन इन्क्रीमेंट होणार ती याच्यामध्ये दिलेली आहे बघा। जे काही कर्मचारी असणार आहे ज्यांचं लेवल 1 असणार आहे किंवा लेवल 2 किंवा लेवल 3 म्हणजे असे कर्मचारी असणार आहे त्यांचं जे काही बेसिक असणार आहे यामध्ये दिलेले बघा। आता लेवल 1च्या कर्मचारी सध्याचं बेसिक सध्याच्या कंडिशनला 18,000 रुपये असेल तर त्याला जुलैमध्ये ते वाढून किती होणार आहे 18,500 रुपये। म्हणजे नेक्स्टला म्हणजे 1 मधून 2 मध्ये जाणार आहे किंवा तर 3 मधून 4 मध्ये तुमचं काय बेसिक सध्याच्या कंडिशनमध्ये ते तुमच्या सॅलरीवर बघून घ्यायचं आहे। त्यानुसार तुम्ही पुढच्या कॉलममध्ये जायचं आहे बघा। एखाद्या कर्मचाऱ्याचं बेसिक यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे की 24,200 रुपये आहे 11 नंबरचं, तर त्याला नवीन बेसिक काय पडणार आहे 11 12 मध्ये शिफ्ट होईल। म्हणजेच किती होणार ते तर 24,900 रुपये। तर तो लेवल 1चा कर्मचारी असेल म्हणजेच क्लास 4चा कर्मचारी असेल, लेवल 2 म्हणजेच क्लेरिकलचा असेल किंवा एक पोलीस असेल किंवा त्यानंतर तलाठी हे कोणत्या पोस्टचा कर्मचारी आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं बघा। अशा प्रकारे ही इन्क्रीमेंटची तुमची दिलेली याच्यात मी पूर्ण PDF यामध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर लेवल 4चं पण दिलेलं आहे, लेवल 5 लेवल 6 अशा प्रकारे मी हे चार्ट बनवून दिलेलं आहे। तर तुम्ही तुमची सॅलरीमध्ये तुमची काही इन्क्रीमेंट आहे याच्यावरून चेक करू शकता। आता ज्या कर्मचाऱ्यांचं इन्क्रीमेंट या टेबलमध्ये दिलेलं नसेल या इन्क्रीमेंट किंवा जुनी जी बेसिक आहे ते दिलेलं नसेल तर हे बघा इकडची काय हे बेसिक आहे तुमचं इकडच्या साईडचं बेसिक। आता नवीन बेसिक काय असणार आहे ते तुम्हाला चेक करायचं असेल तर नेक्स्ट कॉलममध्ये जायचं आहे। म्हणजेच 1 मधून 2 मध्ये तुम्ही शिफ्ट व्हायचं आहे, 1 मधून 2 मध्ये किंवा 2 मधून 3 मध्ये तुम्ही कोणत्या याच्यात जात आहे ते डिपेंड करतं आहे। त्यानंतर तुम्हाला कधी एखाद्या कर्मचाऱ्याला या कर्मचाऱ्याचं जे बेसिक आहे या कोणत्याही बॉक्समध्ये नसेल तर त्यांनी काय करायचं आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमची बेसिक ते कमेंट करायचे, त्याच्यावर नवीन इन्क्रीमेंट काय असणार मी त्यामध्ये तुम्हाला सांगेल। आणि ज्या काही कर्मचाऱ्यांचा इन्क्रीमेंटचा असा विषय असतो की तुमची जी काही बेसिक असते बेसिकच्या 3% बेसिकच्या 3% तुमचं 3%ने वाढ होत असते इन्क्रीमेंटमध्ये। तर ती राऊंड फिगर ते नियर अबाउट समजा 540 रुपये असेल तर त्याचे नियर अबाउट ते काय करतात 500 रुपये करतात तुमची इन्क्रीमेंट बघा। जशी 18,000ची किती 3% किती होते 540 रुपये होते, किती 540, परंतु राऊंड फिगर किती केले त्यांनी 500 रुपये। म्हणजे 550च्या वर असेल तर ते काय करणार 600 रुपये अमाऊंट जाणार आणि 550च्या खाली असेल तर ते काय करणार खालची अमाऊंट गृहीत धरणार। म्हणजे 540 आहे म्हणून त्यांनी काय केलेले 500 रुपये गृहीत धरले। फॉर एक्झाम्पल 560 रुपये असलं असतं तर त्यांनी किती रुपये ॲड केले असते तर 600 रुपये। म्हणजे 1800वरून त्यांनी 1800वरून तुमचे रक्कम किती वाढलेली 500 रुपये। म्हणजे 18,000वरून 500 रुपये 3% तुमची इन्क्रीमेंट होत असते दरवर्षी। अशा प्रकारे बेसिक वाढल्यामुळे तुमचं काय होणार आहे साहजिकच तुमच्या DAमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि त्यामुळे सुद्धा HRAमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। आता राहिली गोष्ट तुमची DA तर महागाई भत्त्यामध्ये सुद्धा तुमची वाढ झालेली आहे। तर महागाई भत्ते 3%ने साहजिकच 3% किंवा 4% वाढत असतो दर 6 महिन्यानंतर। आता AICPIची जी आकडेवारी आलेली आहे त्यानुसार तुमचा महागाई भत्ता सध्याच्या कंडिशनला सुद्धा 3%ने वाढणार आहेत, किती 3%ने। बघूया याच्यावर मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ आणतो AICPIची आकडेवारी किती आली काय आली आणि त्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ आणतो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।